वेदगंगा नदीवरील कुर्णी बंधाऱ्यास गळती निढोरी ते कागल राज्यमार्गास जोडणाऱ्या वेदगंगा नदीवरील 1967 साली बांधलेल्या कुर्णी बंधाऱ्यास 58 वर्ष पूर्ण झालेत। हा बंधारा जीर्ण झाला असून अरुंद बंधाऱ्याच्या दगडी बांधकामातून मोठी गळती सुरू झाली। तातडीने त्याची दुरुस्ती न केल्यास दगडी बांधकाम वाहून जाण्याची धोका आहे। बंधाऱ्याचे वयोमान आणि वाहतूक लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम आणि जलसंवर्धन तातडीने यावर उपाययोजना करेल अशी मागणी नागरिकातून आणि वाहनधारकातून होत आहे। गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। आता आपण आहोत मुरगुड, भडगाव आणि कुर्णी यांना जोडणाऱ्या ह्या बंधाऱ्यावरती। माझ्या मागे बघू शकता या बंधाऱ्यावरती किती मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे। बघायला गेलं तर हा महत्त्वाचा मार्ग समजला जातो। पाटबंधारे विभागाने तिथे बोर्ड लावलेला आहे की अवजड वाहनांचा प्रवास या ठिकाणी करू नका। तरी देखील काही अवजड वाहने या ठिकाणी प्रवास करतात आणि या पुलाला या ठिकाणी गर्दी लागल्यामुळे या धरणाची पडझड होऊन या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे संबंधित पाटबंधारे विभाग असेल किंवा पीडब्ल्यूडी विभाग असेल यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। इथून बरीचशी मुलं शाळेला देखील जातात, त्यांच्या जीवाला देखील या ठिकाणी धोका पोहोचू शकतो। यासाठी वेळीत या ठिकाणी लक्ष देऊन ही गळती थांबवण्याचं काम केलं पाहिजे। मुरगुडहून कुर्णी, भडगाव, मळगे बुद्रुक, चौडाळ, सावर्डे बुद्रुक या गावांना आणि कागलला जाण्यासाठी कुर्णी बंधाऱ्यावरून वाहतूक सोयीची ठरते। अनेक ठिकाणी आता पुलांचे बांधकाम करण्यात आले। कुर्णी बंधारा अजूनही तसाच आहे। केवळ 6-7 वर्षांपूर्वी बंधाऱ्याची फक्त डागडुजी करण्यात आली। आता तर 4 दगडी भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे। सार्वजनिक बांधकाम आणि जलसंवर्धन विभागाने समन्वयाच्या भूमिकेतून बस्तवडे आणि बानगे पुलाच्या धर्तीवर या बंधाऱ्याच्या ठिकाणी विस्तारित पूल बांधण्याची गरज आहे। तसेच लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।